इथं आम्ही जंक्शनला आलो आहे. एक रस्ता बघा तिकडून जातो आहे, तो खूपच कच्चा रस्ता आहे, तो जातो लिंकशेडला. तर खूप शार्प टर्न्स आहेत आणि हा आहे वे टू निराग. तर आम्हाला लोकांनी सल्ला दिला, तुम्ही त्या रस्त्याने जाऊ नका लिंकशेडच्या, तुम्ही निरागच्या रस्त्याने जावा, कारण इथे रस्ता एवढा टफ नाही आहे. तिथे जर गाडी तुमची बंद पडली तर तुम्ही करणार काय, कारण ते कसं चढ आहे आणि रस्ता खराब झालेला आहे. पहिल्याविषयी 4x4च्या गाड्या चढतात आणि आम्ही दोघंच आहेत, त्यामुळे आम्ही रिस्क घेऊ शकत नाही. हां, सिरसिलाला आपल्याला जायचं आहे, ते आपण जाणारच आहे वरती. तर लिंकशेड आपलं आता मिस होणार. लेट इट बी. एका माणसाने 2 माणसं सांगितलं आपल्याला. सो वी हॅव टू फॉलो देअर इन्स्ट्रक्शन. आपल्याला उगीच आपलं डोकं लावायचं नाही आहे, लोकांचं ऐकायचं, तर त्याचं त्यांचं रिस्पेक्ट केलं पाहिजे. काही एक्सपिरियन्स आहेत, ते तर खूप वेळा आलेत. पण हो माती, खायला माती बाबा, माती इकडे. तर गाडी पडता वाचली. चला फर्स्ट गिअर टाका आणि चला. इथून टुरिस्ट नाही घेत. माती बाबा इथे, गाडी कधी पडू शकते. हो वाजते 12 वाजून गेले, 12:30 वाजलेत. स्पीड वाढायला पाहिजे. चला हळूहळू गाडी चढवायची आपल्याला. ओके, गाडी एकदम इझिली चढते मित्रांनो, काही त्रास वाटत नाही आहे. आणि सकाळी आय थिंक 8:30-9ला आपण प्रवास चालू केला आणि आता 12:30 वाजायला आलेत. तर आतापर्यंत प्रवास काही दमछाक नव्हता, खूप छान पद्धतीने आता प्रवास चाललेला आहे आपला. चला इझिली वरती आलो बघा आपण. म्हणजे आतापर्यंत जेवढे रस्ते आता आपले आहेत स्मूथ झालेले आहेत. थोडेसे तुम्ही बघू शकतात की लूज रॉक्स आहेत जे बाजूला पडलेले आहेत. आणि रस्ता कम्प्लिटली जंस्कार रिव्हरने आपल्याला फ्लो करताना दिसतोय. त्याच्या बाजूनेच सुंदर असा रस्ता आहे आणि लँडस्केप तर अप्रतिम आहे. किती सुंदर दिसतंय बघा जंस्कार रिव्हर फ्लो करताना. थोडं स्लोप आहे, खाली डिसेंड करतोय आता. सुंदर. चला तुम्ही नजारा एन्जॉय करा मित्रांनो. 13 BRTF BROने काय रस्ता बनवला आहे बघा, किती मेहनत लागली असेल त्यांना. तुम्ही बघू शकतात की लेफ्ट साईडला रस्ता कसा त्रासलेला आहे. आपल्या त्याचे दृश्य दिसतं आपल्याला लेफ्ट साईडला. आणि समोर बघा काय अप्रतिम लँडस्केप आहे बघा, खतरनाक. आणि राईट साईडला डायरेक्ट ड्रॉप आहे जंस्कार रिव्हरला. अप्रतिम. आता हळूहळू आपण जंस्कार रिव्हरच्या एकदम पॅरलल आता फ्लो करतोय. आता बघा ब्लाइंड विजन आलं आपल्याला, खूप सुंदर. कम्प्लिटली रॉक्सचे आपल्याला शेप, त्याचे कलर्स एकदम डिफरंट दिसतात बघा. सूर्याच्या प्रकाशामुळे तर हे कलर एकदम सुंदर आणि उजाळतात. ओके बघा, हे बघ खतरनाक रॉक कटिंग करून हा रस्ता बनवलेला आहे. सुपर. असं वाटतं डोंगर अंगावर येतोय, इतका खतरनाक आहे हा रस्ता. मस्त. वाह, काय लँडस्केप आहे. वाह, काय कलर्स आहेत डोंगराचे, सुंदर अप्रतिम. असं जर लँडस्केप असेल तर ड्राईव्ह करायला अजून मजा येते. आता हा बघा, हा रॉक बघा, हा रॉक डायरेक्ट असा अंगावर येतो बघा, डोक्यावर आहे हा रॉक. डोंगर बघा, असं ओव्हरहँग आहे बघा, दिसतोय का? त्या खालून आपल्याला जायचं आता, ओव्हरहँग डोंगराच्या खालून. कसं तोडलं असं त्यांनी आणि असंच ठेवलं. काय बाबा, इथं रिस्कीच आहे. मित्रांनो, थोडासा विसावा घेतला होता. चला बाईक स्टार्ट करूया. आणि अप्रतिम वाटतं या रूटवर ड्राईव्ह करताना. थोडं आपण डिसेंड करतोय. आता सकाळपासून आपण ड्राईव्ह करतोय पण काही कंटाळा आला नाही. उलट प्रत्येक क्षणाला असं वाटतं की अरे हे काय बघितलं. खूप सुंदर सुंदर इथे लँडस्केप आहेत आणि बाजूला लसकर नदी अप्रतिम फ्लो करते. त्याबरोबर आपला रस्ता हा फ्लो करतोय. सुपर वाटतं या ठिकाणी ड्राईव्ह करताना, काही थकवा वाटत नाही. आणि तुम्ही समोर बघताय बघा, परत ओव्हरहँग माउंटेन आलं आहे बघा,
काय काम केलं 13 BRTFने BROने. अक्षरशः ब्लास्टिंग करून हा रस्ता बनवलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता हा रस्ता खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याला निमो पदुमदरचा रूट म्हणतो आपण. आणि हा खूप रूट महत्त्वाचा आहे. ह्याला NPT म्हणतात. हा रस्ता कनेक्ट करतो लेहला मनालीपासून दर्चापासून. तर हा रूट खूप महत्त्वाचा आहे कारण इथे कनेक्टिव्हिटी 365 होऊ शकते. त्यामुळे कारण इथं पाऊस खूप कमी पडतो जसकरमध्ये आणि हा रस्ता 365 ओपन करता येऊ शकतो असं आर्मीला आधी वाटलं होतं. त्यामुळे हा रस्ता त्यांनी कम्प्लिटली बनवून टाकलेला आहे आता. आणि आता आय थिंक काय आता सध्या ऑफिशियल लोकांसाठी ओपन आहे निमो पदुमदरच्या. आणि सिव्हिलियनसाठी सध्या ओपन नाही आहे कारण चिलिंग साईडला हा एक काम चालू आहे थोडंसं. तिकडे अजूनही ब्लास्टिंग आणि रोड वायडनिंगचं काम चालू आहे. त्यामुळे तिथे लूज रॉक्स आहेत. त्यामुळे तिथे सिव्हिलियनला अलाउड नाही करत. पण ऑफिशियल्स लोकांना तिथे अलाउड आहे. आणि सिव्हिलियनसाठी अजूनही तोच शिंगेला पास आणि शिरसीला पास हा रूट चालू आहे. ओके, समोर आपल्याला एक ब्रिज दिसतोय. खूप सुंदर असा ब्रिज आहे बघा. दिसतोय तुम्हाला? ओके, मला पण दिसतोय. संस्कार नदीवर बांधलेलं आहे आणि 2 मोठे मोठे दगडं बघा वरतून खाली आलेले आहेत. चला जवळ गेल्यावर ब्रिजबद्दल तुम्हाला सांगतो इन्फॉर्मेशन. चला, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन इम्पॉसिबल टेक टाइम, डिफिकल्टी विल बी डन इमिजिएटली. चार्जर ट्रॅक चालू होतो ना इकडे. ओके, इथं चार्जर ट्रॅक चालू होतो. मित्रांनो, हा ब्रिज खूप इम्पॉर्टंट आहे. हा कनेक्ट करतो किलिमा विलेजला नेराक विलेज बरोबर. आणि हा ब्रिज खूप इम्पॉर्टंट आहे कारण ह्याच्यामुळे खूप अंतर कमी होतं आहे लोकांना प्रवास करण्यासाठी. कारण ह्याच्या आधी लोक चादर ट्रॅकनेच ले गाठायचे किंवा पदूम गाठायचे. चला पुढे आता आपण भेटूया. आणि हा ब्रिज बरोबर समसे ब्रिज नंतर येतो. चलो निकलते बहुत टाइम जाना है. मित्रांनो, काय अप्रतिम लँडस्केप आहेत. आणि एक गोष्ट तर मानली पाहिजे, 13 BRTF आणि BROने एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट केलेली आहे या रोडमध्ये. त्यांनी रिव्हरवर ब्रिज बांधलेले आहेत आणि ते ब्रिज एक नंबर आहेत, अप्रतिम आहेत. तुम्ही लडाखमध्ये किंवा हिमाचलमध्ये ड्राईव्ह करताना तुम्हाला हे ब्रिज दिसणारच. आणि हे ब्रिज इझिली रिमूव्हेबल आहेत आणि ॲसेंबल करता येतात. पण आता समोर हे ब्रिज दिसतो आपल्याला बरोबर. किलिमा आणि नेराक ब्रिजच्या नंतर हा ब्रिज येतो. तो कनेक्ट करतो आता आपल्या नेराक विलेज बरोबर. आय थिंक येस, हा नेराक विलेजच्या इथून जवळ आलेला आहे हा ब्रिज. हा छोटा ब्रिज आहे. आता आपल्याला वरती घेऊन जाणार आहे. आता कसं आहे, मित्रांनो खूप सुंदर आणि खतरनाक लँडस्केप आहेत बघा. दोन्ही बाजूला मोठमोठे डोंगररांगा आणि मध्ये झंकार रिव्हर फ्लो करते. आणि हा ब्रिज बघा अप्रतिम बांधलेला आहे BROने आणि 13 BRTFने. आणि ती व्हाईट गाडी बघा रस्ता कापत करत जाते, जी आता आपल्याला क्रॉस करून गेली होती. आणि आता मित्र येतोय, सुपर ड्राईव्ह करतोय. चला आता ह्याला कॅप्चर करूया या ब्रिजवरून. अरे वा सुंदर. आता हा उभं राहील बघा, शायनिंग मारेल, मारली त्याने ड्रायव्हिंग करताना. ह्याला लई आवडतं सॅडलिंग करायला. सुंदर सॅडलिंग करतो आणि खूप सुंदर ड्रायव्हिंग करतो. चला, आणि हा इथं तुम्हाला खरंच खूप आवडेल. मला तर खूप आवडते हे लँडस्केप. छान दिसतो गंपा. खालच्या रोडने आलो पण आपण दिसतं ब्रिज. त्या ब्रिजने आपण आता वर चढलो. मित्रांनो अप्रतिम असे लँडस्केप आहेत. आणि समोरचा डोंगर बघा, काय डोंगर आहे. अप्रतिम असा डोंगर आहे. खतरनाक स्ट्रक्चर आहे. सुपर्ब असं वाटतं तासलेला डोंगर आहे. आणि कलर तर बघा. समोर आपल्याला काहीतरी कन्स्ट्रक्शन दिसतंय. जवळ गेला बघूया आपण काय आहे. ओके, अरे हां, हेच तर रस्ता आहे जो NPTला कनेक्ट करतो बघा. स्टार्ट लिहिलेलं आहे. हा रस्ता कनेक्ट करतो निमोला चिलिंग थ्रू. आणि आय थिंक ऑफिशियलसाठी हा रस्ता ओपन आहे, सिव्हिलियनसाठी नाही आहे. सिव्हिलियनला शिंगेला आणि सिरसीला पासून जावं लागेल. तर हाच जो रस्ता आहे हा कनेक्ट करतो निमो पदुमदरच्याला. आणि रस्ता किती सुंदर टर्न्स घेतो आहे. हळूहळू आता आपण अपील करतो आहे. आणि तिकडे तुम्हाला दिसतंय
लेफ्ट साईडला आय थिंक ते निराक विलेज आहे. आय एम नॉट कन्फर्म बट तेच जवळपास विलेज हेच आहे, निराक विलेज. आणि सुंदर असं बघा स्नो कॅप माउंटेन्स. आय थिंक इथं माउंटेनची हाईट आय थिंक 22,000 फीट असणार आहे, कारण खूप उंच उंच असे डोंगर आहेत. आणि आपल्याला आता शिंगेला पास गाठायचा आहे, जिथं लवकर होईल. हो, आता शिंगेला पास येतो का सिरसीला पास येतो मी तर कन्फर्म नाही आहे. कुठलाही पास येईल, आपण त्याच्याबद्दल जवळ गेल्यावर सांगूयाच तुम्हाला. चला भेटू पुढे. लँडस्केप तुम्ही एन्जॉय करा, मी पण एन्जॉय करतो. मित्रांनो, प्रत्येक टर्न्सच्या नंतर आपल्याला लँडस्केप बदलत आहेत. सुपर आणि खतरनाक असे डोंगर रांगा दिसत आहेत. आणि मित्र थांबला आहे लँडस्केप कॅप्चर करायला. आपण थांबायचं नाही, आपण त्याला रेकॉर्ड करूया, कारण आपण रेकॉर्डिंग करतो आहे. आणि असं वाटतं आपण अर्थवर ट्राय करत नाही आहे, पृथ्वीवर आपण ट्राय करत नाही आहे. असं वाटतं आपण मार्समध्ये मंगल ग्रहावर ट्राय करतो आहे, कारण लँडस्केप पण तसेच दिसत आहेत बघा. येलो कलरचे लँडस्केप आहेत, थोडंसं डार्किश. लेफ्ट साईडला आपल्याला येलो कलरचे वाटत आहेत आणि राईट साईडला आपल्याला डार्किश रेड आणि डार्क ब्राऊन असं वाटत आहे. सुंदर आणि अप्रतिम वाटतं या रोडवर ट्राय करताना. खरंच जे ॲडव्हेंचर करायची त्यांची आवड असेल त्यांनी इकडे नक्की यावं. सुंदर असा रोड आहे आणि प्रत्येक लँडस्केप तुम्ही टर्नच्या नंतर तुम्हाला वेगळेच दिसणार. चला मित्रांनो, तुम्ही पण हा लँडस्केप एन्जॉय करा. ते बघा समोर. दोस्त, ये रास्ता अभी कहाँ तक जाएगा? ये रास्ता कहाँ तक जाएगा अभी? ये जाएगा ले जाएगा। और जो नीमो वाला रास्ता है वो रास्ता है क्या? नीमो मुझे मालूम। तो लिंक शेड सिरसिला वही लिंक शेड यही है ना? वही है क्या? ओके ओके, चलो थैंक यू। कितना दूर है अभी, कितना दूर है यहाँ से? यहाँ से 100 किलोमीटर। ओके 100 किलोमीटर ऐसे रास्ते ना पूरा चलेगा। चलो बाय। मित्रांनो, खूपच सुंदर आणि अविस्मरणीय हा ड्रायव्हिंग रूट आहे। खूप भारी वाटते आणि इथे क्षणाक्षणाला आपल्याला लँडस्केप बदलत आहेत आणि तुम्ही नोटीस करता की राईट साईडला इलेक्ट्रिक पोल दिसतं आपल्याला, म्हणजे जवळपास इथं गाव असणार आहे। तर कनेक्टिव्हिटीसाठी रोड तर महत्त्वाचेच आहेत, त्याबरोबर इलेक्ट्रिसिटी ही अजून महत्त्वाची आहे, कारण विदाऊट लाईट आपण भरपूर गोष्टी करू शकत नाही। जसं नॉर्मल आता इथं बघा, इथं आपल्याला गोंपा दिसतो आहे, म्हणजे इथं जवळपास नक्की गाव आहे। माझं ॲझम्पशन बरोबर झालं। आणि तुम्ही लँडस्केप बघा, काय माउंटेन्स आहेत। हा रस्ता बघा, तुम्हाला गोंपाच्या बाजूने एक रस्ता आहे, तो खाली चालला आहे आणि तो बरोबर गावामध्ये चालला आहे। खाली एकदम हिरवगार दिसते आपल्याला। आय थिंक हाय तिथं वस्ती दिसते आपल्याला। कुठलं गाव आहे सांगता येणार नाही, वरती गेल्या तुम्हाला मी सांगेलच हे गाव कुठलं आहे। बघू आता जवळपास आपल्याला कळेलच हे गाव कुठलं आहे। पुढे गेल्यावर कुठे ना कुठे बोर्ड आपल्याला वाचायला भेटेलच। सुंदर वाटते मला आणि माझ्या मित्राला ड्राईव्ह करायला। मित्रांनो, खूप युनिक आणि सुंदर असे लँडस्केप तुम्हाला संस्कारमध्ये भेटतील बघायला। समोर बघा काय माउंटेन आहे बघा, त्याच्यावर ढगांची सावली पडलेली आहे। असे माउंटेन्स तुम्हाला फक्त संस्कारमध्ये भेटणार। आणि मागे बघा स्नो कॅप माउंटेन्स, सुपर व्ह्यू आहे इकडचा। आणि ड्राईव्ह करताना खूप मजा येते। आणि मागे आपण बघितलं होतं की रोड साईडला आपल्याला इलेक्ट्रिक पोल भेटवते बघायला। आणि इलेक्ट्रिसिटी खूप महत्त्वाची इकडे, कारण विचार करा 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी इथे खरंच काही नसणार आहे। लोक इथे कम्प्लिटली नेचरवर डिपेंड असणार आहे। आणि आता इथे कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे खूप त्यांना सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत। तर थँक्स फॉर BRO अँड 13 BRTF यांच्यामुळे हे रोड आणि हे इलेक्ट्रिक पोल्स किंवा बाकीच्या सुविधा मेडिकल एमर्जन्सी त्यांना पुरवल्या जातात। आणि तुम्ही बघताय बघा, इकडे आपल्याला आय थिंक कनेक्टिव्हिटी पण दिसते मोबाईलची, मोबाईल टावर दिसतो आपल्याला। आय थिंक इथे जिओ असणार आहे। विचार करा, इथे जिओचं पण कनेक्टिव्हिटी आलेली आहे, म्हणजे खूप चांगलं झालं आहे की एखाद्याला काही इन्फॉर्मेशन सांगायची असेल लेहमध्ये किंवा पदूममध्ये तर त्यांना फोनद्वारे त्यांना कनेक्टिव्हिटी भेटते। खूप सुंदर आणि अप्रतिम असं नजारा दिसतो आपल्याला। आय थिंक इकडं कुठलं ना कुठलं गाव असणार आहे। आय थिंक जलचुंग नावाचं गाव आहे, मी वाचलं होतं कुठेतरी, जलचुंग नाव आहे त्या गावाचं। रोड सुमडो फोटोक्सर योचुंग
ओके चला, हे योजक नावाचं प्रोजेक्ट आहे. मित्रांनो, मागे आपण बोर्ड वाचला होता, त्यामध्ये गावांचं नाव मेन्शन केलं होतं योजक प्रोजेक्टच्या अंडरमध्ये. हे गाव सगळे कनेक्ट केलेले आहेत या प्रोजेक्टच्या अंडरमध्ये. गावांचं नाव असं होतं की सुमडो, फोटोस्टर आणि याचुंग. बाजूला आपलं गोंपा दिसतं आहे. गोंपाचा अर्थ असा असतो की गाव जवळ आहे. तर खाली आपण बघितलं होतं याचुंग गाव, जे जिओ टावरच्या जवळ होतं. तर हे गोंपा त्याला रिप्रेझेंट करतं. आणि सुमडो आणि फोटोस्टर हे गाव पुढे भेटणार आहे आपल्याला. आता पुढे आपण एक माणूस बघतोय, जो काहीतरी खोदतोय. दिसतोय बघा, जवळ जाऊया जरा. तो काहीतरी खोदतोय काय माहीत. आणि 2 माणसं झोपलेले आहेत. चला, आता एक शार्प टर्न दिसतं आपल्याला. कव्हर करूया लवकर हळूहळू. तर पुढे आपल्याला जसं आपण अंतर कापू तसं आपल्याला फोटोस्टर आणि सुमडो गाव पण भेटेल बघायला. सुमडो गावांचं नाव आपल्याला लडाख आणि हिमाचलमध्ये कॉमन वाटतं, कारण हे या गावाचं नाव सुमडो गावचं नाव खूप गावांना दिलेलं आहे. आणि आता पुढेही आपल्याला सुमडो गाव लागणार आहे सोमोर लेकच्या दिशेने जाताना. तर ही सगळी इन्फॉर्मेशन मला तुम्हाला शेअर करायची होती. नक्की तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल. आणि लँडस्केप तर बघा किती अप्रतिम आणि किती सुंदर आहे. काय काय कव्हर करावं कळत नाही आहे, पण सगळंच भारी आहे. नक्की तुम्हाला हे लँडस्केप आवडेल. आपण परत एक टर्न आला बघा. टर्न्स तर मी विसरलोच आहेत, किती टर्न्स मी घेतलेत. कंटिन्युअसली आपण ॲसेंड करतो आहे, वरती जातो आहे. आणि वातावरण पण हळूहळू थंड होत चाललं आहे. चला, तुम्ही लँडस्केप एन्जॉय करा. अजून काही इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला मी सांगत जाईल. भेटू पुढे. हा जरा मला खरा याक वाटतोय, मोठा चांगला केस वाढलेला याक. शांत बसलाय. हा रस्ता जातो लिंकशेडला. तर लिंकशेड आणि हा रस्ता अरे आपण लिंकशेड लिखा हुआ है. ये नीचे रास्ता आ रहा है ना, ये रास्ता आ रहा है लेक के लिए ना. चल चलो मित्रांनो, आता आपण ॲसेंड करून वरती आलेलो आहे. आणि मागे आपण जो जंक्शन बघितलं ते लिंकशेडचं जंक्शन आहे. मागे आपण व्हिडिओ स्टार्ट केला होता नेरळवरून. तो रस्ता लेफ्ट साईडचा वरती येतो याच रूटने आणि मुरगुमला क्रॉस करून जो रस्ता इथं मिळतो. हे दोन्ही रस्ते एकत्र जॉईंट होतात. वे टू निराक आणि लिंकशेडचा रस्ता, आणि पुढे हा रस्ता जातो लेहला. तर लक्षात ठेवा की हा जंक्शन आहे. लेहवरून येताना लिंकशेडला जाण्यासाठी तोच एक रस्ता आहे जंक्शनला. आणि लँडस्केप बघा अप्रतिम. आणि इकडे दिलं आहे की टाउन एरिया इज अहेड गो स्लो. सो द लँडस्केप इज व्हेरी ब्युटिफुल. आणि एक पारथी जे जंक्शन होतं ते खूप इम्पॉर्टंट होतं. लक्षात ठेवा, तुम्हाला जर लिंकशेडचा रस्ता चुकवायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट खालती यावं राईट साईडने लेवरून येताना. राईट साईडने जाऊ नये, लेफ्ट साईडने जावं. आणि जर तुम्हाला वरती यायचं असेल ले साईडला तर तुम्ही निरा साईडने जावं. आणि इकडे तुम्हाला जंक्शनला तुम्ही इथं मीट करणार. समोर डोंगर बघा, काय लँडस्केप आहे बघा. आणि आता आपल्याला बर्फाचे स्नोफ्लॅक्स दिसायला लागले बघा. सुंदर सुंदर असे स्नोफ्लॅक्स दिसत आहेत बर्फाचे. हळूहळू आता आपण आय थिंक 14,000 15,000 फीटवर आपण पोहोचणार ते. त्याच्यामध्ये असणार आपण. आणि खूप छान आपण अंतर कापतोय, खूप मजा येते. मित्रांनो, अप्रतिम लँडस्केप. आणि समोर काय बघतोय, छोटासा वॉटरफॉल झरणा जो 2 डोंगरांच्या व्हॅलीमधून वाहतोय बघा. ते भारी वाटते बघा. चला जवळ जाऊया आणि त्याचा आवाज ऐकूया. मित्रांनो, खतरनाक आवाज आहे झरण्याचा. छोटासा झरणा पण आवाज एक नंबर आहे, अप्रतिम आहे. आणि हा झरणा वाहतोय वरतून बर्फातून एकदम खाली येतो स्पीडने. आणि लेफ्ट साईडला डोंगर बघा, खतरनाक रस्ता कापलेला आहे. आणि डोंगर कसा तासलेला बघा. आणि राईट साईडला बघा स्नो कॅप माउंटेन, किती सुंदर आहे बघा. खतरनाक लँडस्केप इकडे.
प्रत्येक लँडस्केप काय ना काय सांगतात आणि अंतर आपला सुंदर पद्धतीने आपल्याला अंतर कापता येतं. समोरचं लँडस्केप बघा, काय डोंगर आहेत. असे डोंगर कुठेच दिसणार नाही तुम्हाला, फक्त झंस्कारमध्ये भेटणार बघायला. आणि विशेष म्हणजे झंस्कार रिजनमध्ये आपण जेव्हा ट्राय करतो किंवा आता या रूटवर आपण ट्राय करतो तर हा रूट जंक्शन मानला जातो लाहोल जो स्पिती किंवा शिमलामध्ये मोडतो. आय थिंक म्हणजे हिमाचल प्रदेश मोडतो लाहोल रिजन. तर लाहोल रिजन आणि झंस्कार रिजन याच रूटला कनेक्ट करतो आणि त्यामुळे हे रूट खूप महत्त्वाचं आहे. आणि लाहोल हे हिमाचल प्रदेशमध्ये मोडलं जातं आणि झंस्कार आणि लडाखमध्ये मोडलं जातं. तर हा रूट दोघांचं जंक्शन म्हणता येईल, हिमाचल प्रदेश आणि लडाखचं. सो झंस्कार यासाठी खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्या लँडस्केप पण तुम्ही बघू शकता की आपल्या दोन्ही प्रकारचे लँडस्केप भेटतात. लडाखचे पण जे एकदम टफ लँडस्केप आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे माउंटेन्स आपल्याला दिसतात. आणि राईट साईडला तुम्ही बघतायत एकदम स्नो कॅप माउंटेन हे हिमाचल प्रदेशमध्ये भेटतं आपल्याला बघायला. म्हणून झंस्कारमध्ये राईड करताना खूप मजा येते बघा. आता परत एक टर्न आलेला आहे आणि समोर लँडस्केप बघा, अप्रतिम असं हे लँडस्केप आहे. एन्जॉय करा तुम्ही पण, मी पण एन्जॉय करतो. भेटू आता पुढं. असं काही चांगलं दृश्य असेल तुम्हाला मी दाखवत राहतो. चला, मित्रांनो खतरनाक आणि अप्रतिम असा नजारा आहे. तुम्ही बघू शकता काय सुंदर दृश्य दिसतं आपल्याला. आणि स्नो कॅप माउंटेन बघा, ते हिमाचल प्रदेशमध्ये आहेत आणि वरती आकाश बघा. असं वाटतं की आकाशामध्ये पण स्नो पसरलेलं आहे आणि ब्लू स्काय दिसतं त्याच्या बाजूला. आता तुम्ही नोटीस केलं असेल की जसं जसं हिमाचल प्रदेशवरून आपण वरती येतो आहे तसं तसं हळूहळू बर्फ कमी होतो आहे आणि लडाखचे माउंटेन्स आपल्याला दिसायला लागतात. कारण लडाखचे माउंटेन्स हे जास्त उंचावर आहेत, 18,000-19,000 फीटवर. तुम्ही समोर बघताय बघा, काय लँडस्केप आहे, काय डोंगर आहे बघा. इथे तुम्हाला बर्फ थोडं कमी दिसतं आहे आणि जसं तुम्ही अजून वरती जाणार लडाखच्या दिशेने तुम्हाला बर्फ कमी भेटेल आणि रॉ आणि एकदम टफ असे माउंटेन दिसतील तुम्हाला आणि डिफरंट टाईप्स ऑफ कलर्स तुम्हाला भेटतील बघायला. आता इकडे बघा, राईट साईडला तुम्ही बघा माउंटेन कसे आहेत. तर हे माउंटेन आय थिंक इंडिकेट करतात की तुम्ही लडाखच्या आणि हिमाचल प्रदेशच्या जंक्शनमध्ये आहेत, म्हणजे झंस्कारमध्ये आहे तुम्ही. हे तुम्ही लक्षात ठेवा. ही मला इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती आणि हे मी स्वतःही बघितलं डोळ्याने. तर हे मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. नक्की तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल. आता हळूहळू आपण शिरसीला किंवा शिंगेला कुठलं पास आता वरती येणार नाही मलाही माहीत नाही, पण जे कुठला पास जवळ गेला तुम्हाला मी सांगेलच. शिरसीला पास आहे का शिंगेला पास आहे? शिंगेला पास हे 16,700 फीटवर आहे आणि शिरसीला पास हे 15,700 फीटवर आहे. तर हे 1000 फीटचा डिफरन्स आहे दोघांमध्ये. तर आता बघूया कुठला पास पहिला भेटतो आपल्याला. समोर बघा, समोरचं माउंटेन बघा, अप्रतिम मस्त आहे ना. हां, आता व्हिडिओमध्ये टाकतोय. घरी आल्यावर तुम्ही व्हिडिओचा आस्वाद घ्या आणि खावा. फ्रेश नोय फ्रेश. मित्रांनो आता आपण ॲसेंड करतोय. भरपूर अंतर आपण कापलेलं आहे आणि वरती आलेलो आहे. आता हळूहळू रस्ता पण तुम्ही बघताय, इथं काम चालू आहे. भरपूर जोरात चालू आहे कन्स्ट्रक्शन काम. इथं बघा आपल्याला दिसतंय काहीतरी इथे भिंत बांधतायत असं वाटतंय. येस, काहीतरी चालू आहे इथं किंवा पाणी जाण्यासाठी आपल्याला इथं एक पाथ बनवत आहेत वर्कर्स इकडचे. आणि समोर आपल्याला बघा खूप मेहनती दिसतात वर्कर्स. हे मुलं खूपच 25-30च्या आतमध्ये आहेत आणि खूप मेहनती आहेत. 5-6 महिने काम करतात. चला त्यांना थँक्यू बोलूया आपण. भेटू त्यांना आणि त्यांच्याशी जरा बोलूया. थैंक यू धन्यवाद. कहाँ से आप लोग? कहाँ से? झारखंड से. और कितने महीने यहाँ पर रहेंगे? 6 महीने. 6 महीने? अरे बाप रे, मानना पड़ेगा आपको. बहुत खतरनाक काम है. काम तो खतरनाक है. खतरनाक मतलब खतरनाक. अभी ये रास्ता पहले से तो अच्छा बना है मेरे ख्याल से ना. पहले बहुत खराब था ना. ऐसे अभी कितना महीने, अभी कब तक रहेंगे आप? सितंबर तक है? कितना? 2 महीने क्या? मतलब अगस्त तक ना. दिसंबर तक रहेंगे. तो ठंडी बहुत रहेगी तभी.
क्या कर गया देखिए झारखंड में कहाँ से? झारखंड में भाई, झारखंड में कहाँ से आप? तुमका? अरे वाह, थैंक यू। आप लोग ने बहुत अच्छा काम कर रहे हैं। चलो, अभी सिलसिला बस कितना दूर है यहाँ से? कितना दूर है? ठीक है, देख लेता हूँ। चलो बाय, थँक यू। सगळे मुलं झारखंडचे आहेत आणि यंग वाटतात, सगळे 25च्या आतमधले वाटतात खरंच। मेहनती पोरं आहेत रे, छान काम करतात आणि आपण एवढंसं घातलंय आणि कुठे एवढंच घातलं विचार। परिस्थिती माणसाला काही कळायला होते। मित्रांनो, आता एकदम आपण टॉपवर आलेलो आहे आणि समोर आपल्याला एक पास दिसतोय बघा। आता कुठला पास आहे, सिरसेला आहे का सिंगल आहे सांगता येत नाही। जवळ गेल्यावर सांगेल तुम्हाला मी, पासच्या जवळ गेल्यावर नक्की हा कुठला पास आहे, सिरसेला पास आहे का शिंगला पास आहे। आणि तुम्ही बघा समोर बघतायत रोडचं कन्स्ट्रक्शन काम चालू आहे, रोड वार्डिंगचं काम चालू आहे आणि समोर एक मशीन थांबलेली आहे। चला मशीनला भेटूया, त्याची गप्पा मारूया। हाय बाय। बर्फामध्ये आलेलो आहे आपण। पहिला पास अचीव केला आहे, आता जवळ झालो आपण। एक्झॅक्ट हा टर्न मारला की सिरसेलाबादच्या जवळ। आणि फक्त मी आणि माझा मित्रच इकडे। सुपर, आज आम्ही अचीव करणार आहे, आम्ही दोघंच। बाकीच्या लोक गेले असेल पुढे, बाकी आमच्या मागे तर कोण नाही आहे, पण पुढे माहीत नाही कोण गेले असेल। हे काय वा 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 वा, हा रस्ता मला कॉपी बघायचा होता। येस, हा रस्ता आहे। एक मिनिट मित्रांनो, आपला सर्जा आणि मी आलोय सिरसेला पासला। ते बघा टर्निंग लूप्स, ते खालून एकदम खालून हे टर्निंग लूप्स घेत आली वरती आलेली ती गाडी बघा। आणि हा डोंगर बघा, एक नंबर। ओके, मित्रांनो ते बघा, ते लूप्स मला दिसतात, हेअरपिन लूप्स। ते सगळे हेअरपिन लूप्स आपण कव्हर केलेत आणि आपण आता वरती आलेलो आहे। आपला पहिला स्टॉप आहे सिरसेला। चला तिकडे जाऊया आता। ओके, सिलसिला टॉप, यस अचीव्ड। सिलसिला टॉप है ना ये। सिलसिला 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 मुझे भी पता नहीं है, देखते हैं सिलसिला है कि चिंगल है। आलेलो आहे, कुठला पास आहे बघूयात ना। ओके ओके ओके, नाव पण दिसत नाही मित्रांनो, काही कळत नाही आहे। स्टिकर लावून ठेवलेले बोर्डवर सिरसेला पास आहे का शिंगेला पास आहे काहीच कळत नाही आहे। आता कुठे इन्फॉर्मेशन दिसतंय बघूया। या बोर्डवर दिसतंय शिंगेला पास, बरोबर या फ्लॅगच्या मागे समोर मॉन्युमेंट दिसतंय आणि खूप सुंदर असं लँडस्केप आहे इकडे। आणि शिंगेला पास आपण कॉन्कर्ड केलेला आहे, यस। आणि आपल्या बाईक दिसतंय बघा, माझी सर्जा पण दिसते। शिंगेला पास वे कॉन्कर्ड। ओके ओके मित्रांनो, आता एका टॉपवरून आय थिंक शिंगेला पासवरून आपण खाली चाललोय। ते भारी वाटतंय। वाव, ते बघा, हे किती छान विचारते बघा, हे बघा दिसतंय का? वाव, चला
बर्फाची चादरच आहे इकडे. एक नंबर. वहाँ से निकल लेना तेरे फोन में से. ओके मित्रांनो, तिकडे आपल्याला जायचं बघा ना, त्या साईडला आपल्याला जायचं. त्या साईडला हा पूर्ण डोंगरचा पट्टा आहे. थांबा थोड्या वेळा मित्राचा फोटो काढायचा आहे. मित्रांनो तो बघा, तो दिसतो तुम्हाला झरणा. तो झरणा बघा एकदम कोल्ड झाला आहे, एकदम स्नो झाला आहे बघा तो झरणा. ते इथं टेम्परेचर किती खाली उतरतं विचार करा तुम्ही. जंगलमध्ये छान काय लँडस्केप आहेत, सुपर लँडस्केप. चला खाली उतरूया आता. इथे 2 पास आहे, सिलसिला आहे आणि सिंगल आहे. जर पुढे सगळं बर्फाची चादर बघा. इट इज नॉट अ फेक, इट इज अ रिअल आहे हे सगळं. मित्रांनो अप्रतिम लँडस्केप आहेत बघा. आता आपण डिसेंड करतोय आणि खूप खतरनाक वातावरण दिसतंय बघा. इकडे थंडी वाढलेली आहे, सगळीकडे तुम्हाला बरफ दिसतंय. आणि आपण बघा समोर तुम्हाला शिंगेलाबाद दाखवतो मी आता. ओके आता थोडंसं टर्न आहे, मस्त एक नंबर आहे. समोर बघा शिंगेलाबाद दिसतोय आपल्याला. इकडून आपण खाली डिसेंड करतोय. बर्फामध्ये कम्प्लिटली माखलेला आहे शिंगेला पास. हळूहळू आता खाली डिसेंड करून आता आपल्याला अंतर कापायचं आहे. जोजिला पासला आपला बर्फ दिसलं होतं आणि आता इकडे शिंगेला पासला आपल्याला बर्फ दिसतंय. खूप सुंदर वातावरण आहे इकडे आणि प्रत्येक टर्न्सला लँडस्केप बदलत आहेत. सुंदर लँडस्केप आहेत, अप्रतिम नजारा आहे. तुम्ही पण एन्जॉय करा, खूप भारी वाटते. मित्रांनो समोरून एक गाडी येते, मोठी गाडी आहे. आय थिंक काहीतरी घेऊन चाललेली वरती. कुठली काय घेऊन चालली बघूया. अरे बापरे, ही तीच मशीन आहे जी आपण वरती बघितली होती शिंगेला पास असेंड करताना. जे रोडचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्याला वाईड करण्याचं काम करते. खतरनाक ड्रायव्हिंग लागते इकडे. अशा रोडवर ड्राईव्ह करायला एक्सपिरियन्स ड्रायव्हर पाहिजे. बघा काय लँडस्केप आहे, सुपर. कलर्स बघा, कलर्स काय डोंगराचे, सुपर. रस्ते काय बनवले त्यांनी, सुपर रस्ते बनवले. या साईडला कम्प्लिटली टारबॅक रोड आहे. बघा काय मस्त वाटतंय, अप्रतिम वातावरण. कलर्स बघा डोंगराचे. एकीकडे आपल्याला येल्लोइश ब्राऊन डोंगर दिसत आहेत आणि एकीकडे व्हाईट स्नोही माउंटेन दिसत आहेत. अप्रतिम नजारा आहे. चला असं एन्जॉय करूया हे नजारा. भेटूया पुढे. मित्रांनो आता आपण शिंगेला पास कंप्लीट करून डिसेंड केले आहे आणि आता खाली आलेलो आहे. लँडस्केप बघा किती छान दिसत आहेत. मला असं वाटतं समोर आता आपल्याला जे डोंगर दिसतात बर्फाचे तिकडे सिलसिला पास असणार आहे. तेच आता आपल्याला असेंड करायचं आहे आणि रस्ता थोडासा आता कच्चा झाला आहे पण मला असं वाटतं 1-2 वर्षामध्ये हाही पक्का होऊन जाईल. टर्नबॅक रोड होऊन जाईल हा पण. आणि खूप भारी वाटतं आहे, खूप मजा येते ड्राईव्ह करताना. अप्रतिम लँडस्केप बघायला भेटत आहेत. प्रत्येक टर्न्सला तुम्ही बघा कलर्स चेंज होत आहेत माउंटेन्सचे आणि त्याच्या मागे असं वाटतं की जे स्नो पीक माउंटेन्स आहेत ते किती मोठे आहेत बघा. अक्षरशः ढगांच्या आतमध्ये गेले बघा. समोरचं डोंगर बघा, ढग बरोबर त्याच्या टोकावरती आलेलं आहे. इतकं उंच हे डोंगर आहेत. सुपर मजा येते आज ड्राईव्ह करताना. आता आय थिंक 2 वाजले असतील आम्हाला खाली उतरेपर्यंत. 1.5-2 तर झाले असणारच आहे. 2 अजून खूप मोठं अंतर कापायचं आहे आम्हाला. कारण मध्ये आता फोटोक्षर नावाचं गाव येईल. वरती आपण वाचलं होतं सुमडो, फोटोक्षर आणि यालचुंग. तर यालचुंग तर झालेलं आहे, आता फोटोक्षर येईल. आणि समोर बघा किती छान आपल्याला ब्रिज दिसतोय बघा. आयर्न मेड ब्रिज, लोखंडी ब्रिज, सुंदर ब्रिज. आणि मध्ये मध्ये इथे शॉर्टकट्स पण आहेत या शार्प टर्न्समध्ये. पण ते शॉर्टकट्स खूप टफ आहेत, ते घेऊ नये.
आय थिंक मित्राने घेतलं आहे वाटतं, त्याला चांगलाच धडा शिकला तो. तो सांगतो पण आता बघा शॉर्टकट घेतला त्याने. वहाँ से आया. नहीं, कहाँ से? अरे तू दिखाई नहीं मुझे, तू दिखाई नहीं. कहाँ से आया तू? वहाँ से ये शूट कटे ना. अरे बाप रे बाप. तू और वहाँ पे जो बीच में ना हाँ गड्ढे इतने गड्ढे थे. बरोबर बरोबर. तू बीच पे से आया? 2 बार गिरते गिरते बच गए. ऐसा मत कर, ऐसे शॉर्टकट से बता, लग जाएगा. अरे अच्छा लगता है. सही बात है. मुझे वो दिखाई नहीं, तू मुझे हाँ? दिखाई नहीं मुझे. तू मैं देखो ऐसे ही आया. मेरा प्लान क्या था उन्हें तेरा वीडियो निकालने का ये ब्रिज से वहाँ दूर से, तो तू यहाँ पर पहुँच भी गया जल्दी. अरे नहीं, यहाँ से निकाल. चलो बेटा मैं आ गया था. मित्रांनो काय लँडस्केप बघा मस्त. अरे किती वेळानंतर गाडी दिसली बघा. कमीत कमी आम्ही 1-2 तासावर ड्राईव्ह करतो आहे. आम्हाला एकही गाडी भेटली नाही, फक्त एक थार भेटली होती आय थिंक जसरमध्ये. खतरनाक आहे इथे गाडी चालवायची म्हणजे. आपल्याला ती मोठी गाडी भेटली होती बघायला जी गाडी घेऊन चाललेली, आणि आता ही आपल्याला लोकल गाडी दिसते. समोरचे लँडस्केप बघा, ते मागे बघा स्नो कॅप माउंटेन, एक नंबर. टर्न्स बघा एकदम शार्प टर्न्स आहेत आणि मातीचा रस्ता आहे. थोडा सांभाळून गाडी चालवली पाहिजे. समोरची गाडी बघा दूर उडून चाललेली, रस्ते तसे आहेत. चला आता पुढे आपल्याला फोटोजचं गाव भेटणार आहे बघायला. जवळ गेल्यावर तुम्हाला एक्सप्लेनेशन करतो गाव ते कसं दिसतंय. ते मला वाटतं फोटोजचं गाव आहे, फोटोजचं विलेज. मला वाटतं आता पुढे सिलसिला पाहत असणार आहे. सिलसिला मला वाटतं मागे गेला. मस्त दिसतं एकदम डोक्यावर गाव आहे. भाई ये गाँव कौन सा है? ये गाँव कौन सा गाँव? हाँ तो ये कौन सा गाँव है? ओके. और अभी पहले तो पास आया था वो कौन सा था? वो पास सिंगेला. सिंगल था क्या? और आगे आएगा? आगे है शिशिला. तो अभी और कितना टाइम लगने वाला है? शिशिला आपको 20 मिनट हो जाएगा. 20 मिनट क्या? चलिए थैंक यू. उसके बाद तो गाँव मिलेगा नीचे. ओके ओके रास्ते पहुँचेगा. ओके पहुँचेगा. हाँ ठीक है. चलिएगा थैंक यू. झूले शिंगेला होता. मागे गेला तो आपण जिथं नाव दिसत नव्हतं आपल्याला, तो होता सिंगेला. आणि आता पुढे आता खाली जे गाव बघितलं ते बरोबर आहे. ते बोललो ते फोटोचं गाव आहे. आता हे खेळत आहेत. झुले झुले झुले. मित्रांनो आता आपण फोटोशर गावाच्या बाजूने ड्राईव्ह करतोय आणि रस्ता थोडा कच्चा आहे, पण हे गाव खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा एक मोठी स्कॉर्पिओ येते इथे, हेच गाड्या चालतात. आणि एक मोठा ट्रक येतोय, हॅवी व्हेकल घेऊन येतोय. आय थिंक JCB सारखी दिसते, JCBच आहे वाटतं. तर हे खूप महत्त्वाचं आहे की हे फोटोचं गाव खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जेव्हा आपण शिंगेला पास करून डिसेंड करतो किंवा सिसेला पास करून डिसेंड करतो, तर हे गाव एकदम डोंगराच्या मध्ये वसलेलं आहे. आणि इथे आपल्याला राहायला पण भेटतं, होमस्टे भेटतं एमएनसीमध्ये. आणि खूप भारी गाव आहे. आणि इकडे बघा खूप छोटे छोटे असे यांचे घरं पण दिसतात बघा. टनच्या इकडे बघा छोटे छोटे घरं पण आहे इकडे, सगळे मातीचे बनलेले आहेत थंडीसाठी. खूप भारी गाव आहे आणि लँडस्केप तर अप्रतिम आहे. आणि आता खाली आपण त्या माणसाला विचारलं होतं, त्याने सांगितलं आपल्याला की सिसेलापास आता 20-25 मिनिटाच्या अंतरावरच आहे. म्हणजे आता हे समोर दिसतात तुम्हाला बर्फाचे डोंगर, तिकडेच आपल्या सिसेलापास आहे. तर ज्यांना कोणी फोटोशर गावामध्ये थांबायचं असेल ते थांबू शकतात. इथं होमस्टे अवेलेबल आहे.
बाकी चांगल्या सुविधा नसतील, पण जे बेसिक नीड्स आहेत ते तुम्हाला भेटतील सर्वाईव्ह करण्यासाठी. तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करायची होती. चला मित्रांनो, लवकर अंतर कापूया आणि सिलसिला पास गाठूया. अप्रतिम नजारा आहे बघा, काय लँडस्केप आहे बघा. आणि टर्न्स तर तसेच जसे आपल्याला सिंगेला पासला होते तसेच टर्न्स आहे इकडे. रस्ता थोडासा कच्चा आहे, पण सिंगेलापेक्षा बरं आहे. सिंगेला पासमध्ये खूप टफ होतं ॲसेंड करताना. सिलसिला पासला एवढा त्रास होत नाही. चला, लोकेशन खूप सुंदर आहे, तुम्ही नजारा एन्जॉय करा. आणि काय लँडस्केप आहे बघा. मी लँडस्केप बोलायला कंटाळत नाही आहे, कारण तसे आहेच इकडे. प्रत्येक रस्त्याच्या टर्न्सला हे आपल्याला दृश्य दिसतंय. चला भेटूया, अजून काय नजारा चांगला असेल तुम्हाला दाखवत जाईल, तुम्ही एन्जॉय करा हा नजारा. मित्रांनो, आता आपण आलो आहे सिलसिला पासला. सिलसिला पासची हाईट आहे 15,700 फीट. आणि मागे गेला तो होता सिंगेला पास. ते नाव आपल्याला दिसलं नाही, त्यामुळे आपल्याला कन्फर्म नव्हतं तो सिलसिला पास होता का सिंगेला पास. ओके, आता दोन्ही पास कवर केलेले आहेत घनस्कार व्हॅलीतील. आणि आता आपण खाली डाऊनहिल करणार आहे वाणी आणि हरुपट्टाला, तिकडून लांबारू जाणार आहे. ओके, चलो मित्रांनो, वी कम्प्लिटेड अवर 2 passes टुडे. हा माझा मित्र आहे, ह्याने पण माझ्याबरोबर साथ दिली. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर माउंटेन आहे बघा. तर बर्फाने वाकलेलं आहे आणि तुम्हाला मागून पण दाखवतो. थांबा, हे बघा, हे आहे सिलसिला. 15,700 फीट. इथं सगळ्यांनी स्टिकर लावलेत, खात गेली सगळी. हे सगळे फ्लॅग्स आहेत, हे बॉर्डर रोड्स आहेत. तर मागे बघूया जरा आपण. जसं कसं वरती आलं तुम्हाला दाखवतो. पाय नको द्यायला तुमच्या फ्लॅगवर, बरं वाटत नाही. हे बघा, तो रस्ता आपण पूर्ण कवर केला. तो पूर्ण रस्ता आपण कवर करून खालून आपण पूर्ण वरती आलो. झिगझॅग करता तो वरती आलो. तो डोंगर आहे, त्यामधून एक खूप छान फोटो येतो, तो पण नाही काढला कारण थंडी खूप आहे. ओके, चला आता पुढे निघूया. ओके मित्रांनो, तिसरा पासला आता बाय करूया. चला, थंडी हो इकडे. चला पास करू. बाय. थंडी खूपच वाढलेली आहे आणि मित्र आता लगेच खाली डिसेंड केले. त्याने त्याला त्रास व्हायला लागला आहे थंडीचा. मला पण होतो आहे खूप त्रास. फटाफट आता आपल्याला डिसेंड करायचं आहे. आणि इकडे थोडे बर्फ आपल्याला कमी दिसतं आहे. शिंगेला पासच्या जर बरोबर कंपेअर केलं तर शिंगेला पासला डिसेंड करताना खूपच बर्फ होतं. इकडे आपल्याला वरती खूप बर्फ दिसतं आहे पीकवर. आणि आपण आता 15,700 फीटवर आहे, त्यामुळे इतकं एवढं बर्फ नाही इकडे. आणि शिंगेला 16,700 फीटवर होतं, म्हणून इथं बर्फ जास्त होतं. तर हे समोरचे माउंटेन दिसतात, हे 16,000च्या वरती असणार आहे, म्हणून तिथे बर्फ जास्त दिसतं. चला आता लोक अंतर कापूया, कारण आता खूप वेळ झालेला आहे. बघा किती छान लँडस्केप आहे बघा. खालती टर्न्स बघा, सुपर झिगझॅग टर्न्स आहेत. आणि समोर बघा, समोर आता आपल्याला जायचं आहे. हे माउंटेन दिसतात बघा, काय अप्रतिम असे माउंटेन्स आहेत. समोरचं नजारा खतरनाक दिसतो आहे. आता तिथं क्लायमेट कसं आहे माहीत नाही, पुढे गेल्यावर दिसेलच आपल्याला. आणि इथे बघा, इथे आपल्याला कसं दिसतं आहे बघा माउंटेन. सुपर माउंटेन्स. रस्ते कच्चे आहेत पण तरी भारी वाटतं आहे चालवायला, काही त्रास वाटत नाही. फुल एन्जॉय करतो आहे मी आणि माझा सर्जा. आतापर्यंत सर्जाने खूप साथ दिली आहे इथपर्यंत, पुढेही देईल मला 100% त्याच्यावर खात्री आहे. आणि बघा खाली रस्ते बघा कसे आहेत. इथपर्यंत आम्हाला खाली यायचं आहे. आता हा कम्प्लिटली खूप स्टीप स्लोप आहे बघा, डायरेक्ट खाली. ब्रेकवर आणि क्लचवर कंट्रोल, हळूहळू खाली जायचं आहे. पण BRTFला 13 BRTFला आणि BROला मानलं पाहिजे, काय रस्ते बनवलेत यार. सुपर्ब रस्ते, किती वाईट केले रस्ते बघा, भीतीच नाही वाटत पडायला. सुपर्ब.
चला अंतर कापूया आणि तुम्ही नजारा एन्जॉय करा. मला तर खूप मजा येते. अजून काही चांगलं दिसेल तुम्हाला मी सांगत जाईल. मित्रांनो आपल्याला बाजूला बघा राईट साईडला स्नोचे असे पॅचेस दिसत आहेत. म्हणजे इथे थंडी खतरनाक खाली जात असेल. आणि बघा शार्प टर्न आहे हा. हळूहळू गाडी खाली घेऊया, स्लिप नको व्हायला. आणि थंडी आहे, पडला की खूप जास्त लागेल. आणि हे बघा गाडी आली बघा, एक नंबर खतरनाक गाडी ड्राईव्ह करतो. 4 व्हीलरची मजाच वेगळी असते, थंडी वाजत नाही. पण ड्रायव्हर पण तसं पाहिजे. आणि खाली बघा याक दिसतात बघा, खतरनाक याक आहेत. ओके गाडी आता समोर होते, जाऊ दे गाडीला. मित्रांनो लडाखची गाडी आहे आणि थांबून मला विचारलं की तू काही त्रास तर नाही तुला, व्यवस्थित आहे ना. आणि जाताना जुले पण म्हटलो, म्हणजे नमस्कार त्याला म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये लडाखच्या. खरंच खूप चांगले लोक आहेत. आणि राईट साईडला आपल्याला याक दिसत आहेत, आता मागे आपण बघितले. चला बघा गाडी किती स्पीडने गेली बघा. हे लोकल असल्यामुळे ह्यांना रस्ते सगळे पाठ आहेत, त्यांच्यासाठी हा रस्ता सोपा आहे, आपल्यासाठी अवघड आहे. चला लोक अंतर कापूया, कारण आपल्याला खूप लांब जायचं आहे. अंधार व्हायला लागला आहे. आय थिंक आता 5 वाजलेले आहेत आणि वातावरण पण खूप बिघडतं आहे. चला भेटूया पुढे, तर चांगलं असेल तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो समोर बघा लेफ्ट साईडला आपल्याला सिलसिला पास दिसतोय आणि राईट साईडला बघा कम्प्लिटली डिफरंट सिनारिओ आहे. इथे ढगं एकदम खालती आलेत आणि मला असं वाटतं समोर पाऊस पडतोय काय असं वाटायला लागले. जवळ गेला कळेल आपल्याला. मागे सिलसिला पासच्या इथे सूर्य दिसतोय जो आता मावळतोय. आणि समोर बघा, समोर असं वाटतं की अंधार झालेलाच आहे, रात्र झालेलीच आहे. आणि मित्र पण समोर दिसतोय मला. चला लोक अंतर कापूया, ते खतरनाक वातावरणामध्ये आपल्याला जावंच लागणार आहे. चला भेटूया पुढे. काय मित्रांनो आता आपण खालती आलेलो आहे, कम्प्लिटली आपण डिसेंड केलेलं आहे आता. आणि समोर एक ब्रिज दिसतोय आणि खाली एक छोटीशी नदी वाहते. आता आपण झंस्कार सोडतोय आणि लडाखच्या रोडला जॉईन करतोय. खूप मस्त झाला आजचा दिवस, खूप भारी होता. अरे बापरे समोर काय दिसतं आपल्याला, व्हॉट इज दिस, खतरनाक दृश्य आहे बघा. क्लाउड्स एकदम खाली आलेले आहेत व्हॅलीमध्ये आणि समोरचा डोंगर झाकला गेला आहे. काहीतरी खतरनाक दिसते तिकडे, जवळ गेल्यावर बघूया आपण. आणि लँडस्केप बघा, अप्रतिम लँडस्केप आहे तिथे. दोन्हीकडे तुम्ही बघा कलर्स बघा, इथे येलो ब्राऊन दिसत आहेत आणि इकडे रेडिश समथिंग वेगळाच कलर आहे का, वेगळ्याच कलरचा डोंगर आहे लेफ्ट साईडला. आणि चला आता लोक अंतर कापूया. आणि JCB दिसते आपल्याला. खूप एक्स्ट्रीम क्लायमेटमध्ये हे लोक काम करतात. सॅल्यूट यांना, खूप भारी आहे. चला पुढे बघूया काय भेटतं. अरे वा मित्रांनो आयुष्यातली पहिली बर्फबारी, बर्फाचा पाऊस आज मला समक्ष दिसतोय. मी आणि माझा सर्जा हे समक्ष नोटीस करतोय. थँक्यू सर्जा मला इकडे घेऊन आल्याबद्दल. तुझ्याशिवाय हे करू शकलो नसतो. आणि आज खूप इमोशनल झालो आहे. मला माझ्या मुलांची आठवण येते, माझ्या वाईफची आठवण येते. माझे 2 मुलं आहेत, मोठा शौर्य आणि छोटा आदिश. आणि माझी वाईफ सुवर्णा. खूप आठवण येते आणि काय वाटतं इकडे खतरनाक. पाठी आम्ही बघितलं सिलसिलामध्ये ऊन पडलं आहे आणि पुढे बघा बर्फ पडतं आहे. मी ते एक्सपेक्टच केलं नव्हतं. मला असं वाटलं पाऊस पडेल आणि बर्फ पडते. वा वा वा, बरोबर तोंडावर येतात बघा बर्फ. आणि मित्र मागून येतो आहे माझ्या, दिसतोय आरशामध्ये. लोक आता अंतर कापूया. आता हे बर्फवर जास्त झाली तर गोंधळ होईल रस्त्यावर. चला मला असं वाटतं याच पॅचला असणार आहे बर्फबारी, पुढे नसणार आहे. कारण इकडे डोंगर खूप जवळजवळ आहेत म्हणून हे क्लायमेट तयार झालं संध्याकाळचं. बघा बर्फाचा स्पीड वाढला आहे बघा, एक नंबर. चला मित्रांनो तुम्ही एन्जॉय करा नजारा. मला तर खूप भारी वाटतं, मी समक्ष हे एन्जॉय करतो आहे. सुपर, अप्रतिम. 41 किलोमीटर बाकी आहे. बर्फ पड़ रही है, बर्फ पड़ रही है. हाँ निकलेंगे अब चल. हो बघा किती सुंदर वाटले. एकीकडे बर्फ पडतोय छान, तिकडे बघा डोंगर आहे.
बरं आपल्या अंगावरच येते. तर नाक आम्हाला फळ दिलं देवाने, आमच्या बहिणीचं फळ देवाने दिलं आम्हाला. ते पण इतकं लवकर ते डोंगर रांगा बघा. अरे बापरे, खतरनाक आहे, खतरनाक डोंगर रांगा. काल जिथं होतं तिथं बरंच नाही पडलं, पण आज बरंच पडलं बाबा. म्हणजे जसकार इथलं अनबिलिव्हेबल. तुम्ही काही करू सांगू शकत, त्या सगळ्या गोष्टी जसकार देणार तुम्हाला. तर तुम्ही यायचं इकडे आणि त्याच्याशी फाईट करायचं, त्याला जिंकायचा प्रयत्न करायचं. जिंकले की तो तुम्हाला सरप्राईज देणार या बर्फाच्या रूपाने. तसं आज आम्हाला भेटलं आहे बर्फाच्या रूपाने. आता आमचं डिस्टन्स राहिलं आहे 38 किलोमीटर. सो वी आर नियर टू अवर डेस्टिनेशन. सोयीसोयी खाली आम्हाला उतरायचं. लोक कंटिन्युअसली गाडी चालवतो. आम्ही सकाळी 9:30 पासून, आता वाजले किती 6:15. आम्ही 9:30 पासून पकडून घेतली. म्हणजे लिटरली आम्ही 9 तास गाडी चालवतो. आणि हे सोपं टेरेन नव्हतं, खतरनाक टेरेन होतं. तुम्ही बघू शकता तिकडे ढगांचं आणि एकमेकांशी थंड थंड वातावरणामध्ये मिश्रण होऊन प्रिसिपिटेशनचं काम चालू आहे. बट इट इज जस्ट लाईक मायनस आणि टेम्परेचर होतं असल्यामुळे ते प्रिसिपिटेशन होत नाही, ते डायरेक्ट स्नोफॉल. मित्रांनो, आता आपण खालती आलेलो आहे आणि समोर आपल्याला एक गाव दिसतंय, हनुपट्टा गाव आहे. इथे बघा, इथं एक मोबाईल टावर दिसतोय, जिओचा असेल किंवा BSNLचा असेल. आणि छोटीशी गाडी आहे बघा, मारुती 800 असेल किंवा अल्टो. लँडस्केप बघा, काय लँडस्केप बदललेत बघा. बाजूला तुम्हाला राईट साईडला हिरवंगार दिसत आहेत झाडं. ह्याच्या आधी आपल्याला हे कुठे दिसलंच नव्हतं झंस्कारमध्ये हिरवंगार झाडं. कम्प्लिटली लँडस्केप बदललं आहे. आणि हे गाव पण खूप छान आहे. रस्त्याचं काम चालू आहे. हनुपट्टा गाव आहे. चला लोक अंतर कापूया. खूप लेट झालेलं आहे, 6:45 झालेत. आता खूपच थकलो आहे आता आम्ही. ड्रायव्हिंग करून करून थंडी वाजायला लागली आहे. तर आता बर्फातून खाली आलो आहे आणि पाऊस पण पडला आता मागे. सगळंच क्लायमेट आम्ही आज एन्जॉय केलं आहे. उन्हापासून, थंडीपासून, बर्फापासून ते पावसापर्यंत इथपर्यंत आम्ही क्लायमेट एन्जॉय केलं आहे. आय थिंक हे काहीतरी चेकपोस्ट आहे, हनुपट्टा गावचं असणार आहे. चला लोक हनुपट्टा गाव क्रॉस करूया. हे पुढे आपण काय चांगलं दिसतंय तुम्हाला दाखवतो. चला, रस्ता खराब आहे जरा, एन्जॉय करा तुम्ही हा नजारा. जवान जय किसान. छोटं पंप आहे, रस्ता पण खराब थोडं दिसतोय. तो वेगळाच कलर आहे इकडे. हा जरा पोपटी कलरचा आहे, ग्रीन आणि समथिंग. हा बघा, आणि समोर बघा, सगळे कलर वेगवेगळेच आहेत. असे सिम्पल वेगवेगळे आपण कुठे बघितले नसते असे कलर आहेत ते. हा डोंगर आहे, वा किती मोठा डोंगर आहे आणि काय कलर आहे. मित्रांनो, आता आपण एकदम जवळ पोहोचलेलो आहे आपल्या डेस्टिनेशनच्या. बाजूला एक नदी वाहते आय थिंक, आणि समोर आपल्याला ब्रिज दिसतो आणि टर्मॅक रोड आता आपल्या जवळ आलेला आहे. JCB पण दिसते. आता आपल्याला ऑफ रोड संपलेला आहे आणि टर्मॅक रोड चालू होतो आहे. ओके, हा ब्रिज आता आपल्याला घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे बघू जवळ गेल्यावर. चला लोक पोहोचूया ब्रिजच्या जवळ. काय भेटते बघायला बघूया. ती छान नदी बघा खालून वाहते ब्रिजच्या खालून. ओके, मला असं वाटतं हा ब्रिज घ्यायचा नाही आपल्याला, कारण रस्ता तर छान दिसतो ब्रिजच्या इकडे. आपल्याला ब्रिजच्या लेफ्टच्या दिशेने निघायचं आहे स्ट्रेट. आला ब्रिज आला. येस, आता आपण कनेक्ट करणार आहे लेह मनाली हायवे. कम ऑन.
मित्रांनो किती सुंदर गुंफा दिसतात बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 गुंफा आहेत बघा. किती सुंदर आहे. आणि आता आपण बघा इकडे पण दिसतात गुंफा आपल्याला. हे थोडे जुने आहेत आणि ते थोडे नवीन होते पहिले बघितले आपण. आणि आता मला वाटतं आपण वाल्ला गावामध्ये आपण एंट्री मारलेली आहे. हनुपट्टा गाव तर आपण मागे बघितलं होता आणि हा वाल्ला गाव आहे. हा थोडा मोठा गाव आहे. किती सुंदर आहे बघा गाव आहे. आणि आता आपल्याला नाव पण दिसतंय बघा इकडे वानला. येस, खूप सुंदर गाव आहे. आणि ह्याच्या पुढे आता आपल्याला लेह मनाली हायवे आता लागणारच आहे. हे बघा किती छान बेल्स दिसत आहे बघा. लडाखचे हे खूप इम्पॉर्टंट बेल्स आहेत. प्रेयरसाठी हे लोक यूज करतात लडाखचे माणसं जे बुद्धिस्ट आहेत. चला लोक अंतर कापूया आणि लोक लांबावरी मॉनेस्ट्रीच्या जवळ पोचूया. हा रस्ता जातो वानला, फोटोक्सर, लीराक रोड, ले वानला. तो ले जाके क्या करेगा? ले को टाइम है, बहुत बहुत दूर है. ले दूर है बहुत. बैटरी लो हो गया मेरा. या साईडला जातो ले रस्ता. वानला मोनेस्ट्रीला जातो. वानला गोंपा लाइब्रेरी 7 किलोमीटर है. जाके रहते हैं अपन साथ वहाँ पर आज. अरे थक गए ना आज. क्यों मालूम है क्या, अभी वहाँ पे जाने में कम से कम तो पकड़ ले 2 घंटे, 1 घंटे के ऊपर लगेगा. 1-1.5 घंटा. चल आजचं राईड चांगलं होतं. छान राईड झाली आज. मित्रांनो काय अप्रतिम नजारा दिसतोय बघा. सकाळपासून आपण अगणित नजारे बघतोय. सकाळी रॅली चालू केली होती आपण 8:30-9 वाजता पदूमवरून आणि आता लावणी मोस्टला आता पोहोचणारे आपण 5-10 मिनिटांमध्ये. आपण सकाळपासून अगणित लँडस्केप बघतोय. शिंगेला पास, सिरसीला पास आणि समोर बघतोय आपण मूनलँड जे फक्त आपल्याला लडाखमध्ये दिसणार आहे. कुठेही तुम्हाला जगामध्ये दिसणार नाही आहे. तर हे मूनलँड एकदम अजुबा आहे, अप्रतिम आहे आणि याचं स्ट्रक्चर आर्किटेक्चर खतरनाक केले निसर्गाने. समोर बघा बोर्डवर दिसतं आहे, ब्रोने लिहिलेलं आहे BROने, एन्जॉय द ब्युटी ऑफ मूनलँड. आणि वी आर सीइंग द बायकर्स, दे आर गोइंग टू ले अँड आय एम गोइंग टू लावानी मोनेस्ट्री. संस्कार सिरीज अप्रतिम झाली माझी. नक्की तुम्हाला संस्कार सिरीजचे व्हिडिओ आवडले असतील आणि मला तर खूपच मजा आली ही सिरीज करताना. आता माझी नक्की लडाख सिरीज चालू होईल. त्याच्या पुढची पूर्ण जर्नी आपली लडाखची असणार आहे. चला मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ नक्की एन्जॉय केला असेल. खूप मोठा आला व्हिडिओ. चला बाय, टेक केअर. आता हे शेवटचं बोर्डचं वाक्य वाचूया आणि संपूया आपण व्हिडिओ. डोंट बी गामा इन द लँड ऑफ लामा. बाय, टेक केअर.